नांदेड माधुरी हत्तीण प्रकरणी 25 सप्टेंबरला सुनावणी पार पडते। हाय पॉवर कमिटीने 25 सप्टेंबरला ही सुनावणी आयोजित केलेली आहे। नांदेड मठ, वंतारा आणि सरकार 25 सप्टेंबरला आपली बाजू मांडतील। गेल्या आठवड्यात हाय पॉवर कमिटीकडे ही याचिका दाखल करण्यात आली होती आणि त्याच याचिकेवरती 25 तारखेला सुनावणी होणार आहे। शेखर पाटील प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। शेखर, काय अधिकची माहिती? बरोबर आहे, 25 सप्टेंबर रोजी ही सुनावणी ठेवलेली आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रात आणि कोल्हापूरकरांचं विशेष करून या सगळ्या प्रकरणाचं लक्ष लागून राहिलेलं आहे। गेल्या अनेक दिवसांपासून हा मुद्दा जो आहे तो गाजताना दिसतोय। वंतारा असू दे, नांदणी मठ असू दे आणि राज्य सरकार या तिघांकडून या संदर्भातली म्हणणं जे आहे ते आता 25 सप्टेंबर रोजी मांडण्यात येणार आहे। हाय पॉवर कमिटीनं ही सुनावणी त्या ठिकाणी ठेवलेली आहे। सायंकाळी 7 वाजता ही सुनावणी असणार आहे आणि याबाबतच मेल जो आहे तो आता या कोल्हापुरातील वकिलांना प्राप्त झालेला आहे आणि त्यानुसारच बाजू जी आहे ती आता सप्टेंबर 25 रोजी मांडण्यात येणार आहे। यामध्ये नेमकी कोणकोणती बाजू जी आहे ती या तिघांकडून मांडण्यात येणार आहे यावरती हाय पॉवर कमिटी काय आपलं मत जे आहे ते नोंदवणार आहे हे पाहणं गरजेचं आहे। शिवाय ज्या गतीनं ही कारवाई आणि संपूर्ण प्रक्रिया पार पडणं गरजेचं होतं त्या पद्धतीनं ही होताना सध्या तरी पाहायला मिळते आणि निश्चितच 25 सप्टेंबर रोजी या सुनावणीकडे सर्वांच्याच नजरा लागून राहिलेल्या असणार आहेत। यामध्ये हाय पॉवर कमिटी नेमकं काय आपलं मत नोंदवणार आहे हे देखील पाहणं गरजेचं आहे। नक्कीच या सुनावणी अंती नेमकं काय बाहेर येतं हे देखील पाहणं महत्त्वाचं असेल। धन्यवाद शेखर, तुम्ही दिलेल्या सविस्तर अपडेटसाठी।